सन्माननीय बाबासाहेब वनारे गुंडाभाऊ साहेबांचा या व्यासपीठावरती आता शुभ सन्मान केला जातो बा. त्याचबरोबर शंकरजी वनारे साहेब आणि अमोलजी कांबळे साहेब या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. तर या बाबासाहेब साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो बा. बाबासाहेब साहेबांना विनंती आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मॅच आपण स्पीडली चालू ठेवायची आहे. बाबासाहेब वनारे साहेबांना मी विनंती करतो आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर शंकरजी वनारे साहेब आणि अमोलजी कांबळे साहेब. सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. गुंडा भाऊ या नावाने खऱ्या अर्थाने ते सुपरिचित आहेत. या भाऊ भरपूर साथ त्यांनी या स्पर्धेला दिलेली आहे. ज्या वेळेला जर का आपण पाहिलं तर गावाचा प्रश्न असतो त्या वेळेला नाठवडे गावासाठी त्यांनी भरपूर चांगले योगदान दिलेलं आहे. याही स्पर्धेमध्ये नाठवडे गाव ग्रामीण क्रिकेट पटलावरती 32 तालुक्यामध्ये जर का आपण पाहिलं तर याही गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. धनाजी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नाठवडे हा संघ सातत्यपूर्वक खेळताना पाहायला मिळतो. ओ यावेळेचा हा बॉल जाऊया मॅच कडे. अक्षय सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. किरवडे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू बाबासाहेब पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो उर्फ गुंडा भाऊ. त्यानंतर शंकरजी वनारे साहेब त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे आणि आपले अमोलजी कांबळे साहेब त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. जाऊया आता मॅच कडे. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अमर गायकवाड मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण सुद्धा लगेच यायचं. अमरदादा गायकवाड इथे सुद्धा बेगीट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि या मोमेंटला देखील फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. ओ यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धाब्याचा देखील पेट दाखवला आणि इथे पहा 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता रन्स आपण पाहतोय धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 7 धावा. सात धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकाचा खेळ संपला. पाहूया आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती कोणाला आणलं जाणार, कोणता गोलंदाज आता इथे मात्र वापरला जाईल, कोणाच्या खांद्यावरती दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र दिली जाणार आहे. गणेश आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. पाहूया गणेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे या मॅच मध्ये.
यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, उंच माझा झोका, बॉल हवेत, खूप चांगला झेल पकडला बॅट्समन बाद. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडली खेळायचं. फिल्डिंग करणारा संघ इतका वेळ घेऊन कसं चालेल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा घडतंय काय. विकेटचं पतन, बॅट्समन झाला बाद. रनआउटच्या रूपानं आणखीन एक विकेट बॅटिंग करणाऱ्या संघाला इथून मात्र गमावावी लागली. दुसरा झटका इथे बसला. बॅट्समन बाद झालेला आहे. प्रमोद इथे बाद झालेला आहे. चला नवीन बॅटर धावतच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जावं लागेल. जास्तीत जास्त षटकांचे सामने या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळवले जातात. सकाळपासून आम्ही पाहतो प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवला जातो. एक चांगली लागलेली शिस्त आहे या आशुषनला, याचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. 4 षटकांचे सामने म्हटले की प्रॉपर क्रिकेट तुम्हाला खेळता येतं. या वेळेला देखील पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉलची ताकीद या गोलंदाजाला दिली आहे खरी, परंतु इथं एक बाउन्सर बॉल जी बॉलरला मुभा असते तो बॉल त्याने हाताळला. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला. समोरच्या दिशेला पहा अक्ष आहेत त्या रिझन मध्ये आणि तिथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होतं. आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. या वेळेला देखील स्क्वेअरलेगचे अंपायर सांगतात की इट्स अ नो बॉल. घर बांधताना वापरली जाते विट आणि बॉल आहे आता फ्री हिट. पाहूया आता नो बॉल आला आणि नो बॉल वरती काय घडणार. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवला. कमालीचा खेळ आता दाखवला जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. ओ काय फटका सजवलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार. आणि इथे पहा नो बॉल वरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 5 धावा या बॉल वरती आता ऍड केल्या जातील. आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे पहा बॅटरला शांत ठेवला आणि इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी. ओव्हर नंबर जर का आपण पाहिलं तर 2चा आता खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा.
बाळकृष्ण यांचा हा वेगवान बॉल बॉल हवेत खूप चांगला झेल पकडला विकेट मिळाली आहे बाळकृष्ण यांना आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला पहिलाच बॉल हाताळत असताना गोलंदाज बाळकृष्ण पाटील यांना ही विकेट मिळाली आहे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे यावेळेला देखील इथे पहा लेग बायच्या स्वरूपामध्ये हे एकदा आपल्याला पाहायला मिळतं आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपण पाहतो यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि इथे पहा इथे सुद्धा बॅटरला दिला जातो परतीचा इशारा बॅटर बाद झालेला आहे आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा बाळकृष्ण यांना आणखीन एक विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली कमालीची गोलंदाजी क्रिकेटमध्ये वय मर्यादाला महत्त्व नसतं तुमच्याकडे असलेला क्लास तुमच्याकडे असलेलं फिटनेस आणि त्या फिटनेसच्या जोरावरती इथे जर का आपण पाहिलं तर आज मैदानाच्या आतमध्ये बाळकृष्ण पाटील एक चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात सिनियर खेळाडू आहेत या टीमचे परंतु पहा अजूनही तोच टप्पा 30 लाईन त्यांची पाहायला मिळते या मॅचमध्ये गोलंदाज तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉलवरती काय घडणार वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय परंतु लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे एक्स्ट्रा धावा त्या धावफलकावरती जोडल्या जातात आणि एक्स्ट्राच्या मदतीनं रन्स आपण पाहतोय 16 फटका दमदार आहे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर असं वाटलं सुद्धा नव्हतं की हा बॉल बाउंड्री लाईनचं अंतर कापेल परंतु तरी सुद्धा हवा का झोका बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का काय फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु षटकार आल्यानंतर पुढचा बॉल कसा टाकायचा हे बाळकृष्ण यांना सांगायची गरज नाहीये त्यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं डॉट बॉल आला यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आला षटक संपलं आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 22 रन चौथे गोलंदाज घाई करावी लागेल धावतच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं ओ यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्टांचा वेध दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय बॅट्समन बाद
बॅटर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती. ओ इथे पहा बॅट हातातून निसटले. तुम्हाला हँड ग्लोव्स वापरावे लागतील. स्ट्राईक इन एंडचा बॅटर सुद्धा खाली कोसळलाय. पावसाळी रबल बॉल क्रिकेट चिंब भिजलेले. हे गाणं आता या व्हिडिओवरती टाकलं जाईल. ज्या पद्धतीने जर का आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू अक्षरशः खाली पडलं. त्यानंतर पुन्हा एकदा उठलेल्या आहेत. हँड ग्लोव्स जर असतील तर नक्कीच कोणीतरी द्या या बॅट्समनला, कारण तिथे बॅट हातातून सुटण्याची दाट शक्यता आहे. आणि इथे सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर इथे पहा सर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय खरा, शांत ठेवलं. रबर बॉल क्रिकेट हेच तर क्रिकेट. थोडासा हा बॉल स्केट होतो. आणि इथे जर का आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी. बिगिट करण्याचा प्रयत्न मी मगाशीच उल्लेख केला. हँड ग्लोव्स तुम्हाला वापरावेच लागतील पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळत असताना. आणि ते पहा तेच चित्र आता इथे घडलंय. बाट हातातून निसटली. त्यानंतर पुन्हा एकदा हा खेळाडू आता बॅटिंग करण्यासाठी तयार झाला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा लाईन मिस केला. आणि इथे पहा थ्रो गोलंदाज आढळलेला आहे. थ्रो गोलंदाज आढळला. 90 डिग्री पेक्षा जास्त कोण इथे मात्र वापरला. आणि म्हणूनच की काय अंपायरने इथं नो बॉल दिलेला आहे. स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचा नियम सांगतो की आता 2 धावा पॅनल्टीच्या रूपाने इथे दिला जाणार आहेत. म्हणजेच 9+2 म्हणजेच 3 धावा या बॉलवरती आता ऍड केल्या जातील. आता फ्री पाहूया फ्रीटच्या बॉलवरती काय घडणार. यावेळेला देखील फ्रीटच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. आता धावा आपल्याला पाहायला मिळतात 29 धावा. इतका सुंदर गोलंदाज आपल्याकडे होता तर याला लपून तरी कुठे ठेवला होता. इथे पहा काय बॉल हाताळला. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक आता संपलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 30 धावा आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष आहे. चला मैदानाच्या आतमध्ये उतरा फिल्डिंग करण्यासाठी. कोण आहे चला सोल्जर 11 चिंचोली संघ मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लावून घ्या. चिंचोली संघ मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचा आहे. 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. चला यानंतरचा सामना दोन्ही टीम्स टॉस साठी यायचा आहे. फुपेरे टीमचे कॅप्टन आय थिंक इथे आलेले आहेत. चिखलवाडी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चिखलवाडी टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं. बक्षीस पात्र फेरी असणार कारण दोन्ही टीम्सने 2-2 सामने हे जिंकलेले आहेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. चला प्रयांक दादा या टॉस साठी. चिखलवाडी टीमचे कॅप्टन फुपेरे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.
चला भाऊ, चिखलवाडी टीमचे कॅप्टन कुठे आहेत? टॉस साठी या चिखलवाडी टीमचे कॅप्टन. दादा या टॉस साठी चिखलवाडी. प्रयांक चला आता टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. इट इज कॉल हेड आणि टॉस इथे जिंकलेला आहे चिखलवाडी टीमच्या कॅप्टनाने. निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील, कारण बक्षीस पात्र फेरी आहे. जिंकला तर तुम्ही एका बक्षिसाचे हकदार ठरणार आहात. टॉस जिंकला चिखलवाडी टीमच्या कॅप्टन यांनी त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. जाऊया आता मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये मुसळधार पाऊस आणि त्या पावसामध्ये सुरू असलेला हा ज्योतिर्लिंग चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 31. सुशांत पाटील अर्थात लाला यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचे आहे. ज्युपिटर गाडीची चावी आहे. सोल्जर 11 चिंचोली टीमचे जर 12 मॅन आले असतील तर या भाऊ खेळाडूंची नावं सांगायची आहेत. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग अक्षय. यावेळीचा हा बॉल वाईट +1 म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. आता 29 करायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. लो स्कोरिंग मॅच. ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या वेळेला रंगतदारपणा आम्ही सातत्यपूर्वक पाहिलाय, परंतु या मॅच मध्ये काय घडणार आहे? पहिलाच बॉल वाईट +1 म्हणजे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. इथे फटका हवेत खेळला, कॅच होईल का? आणि इथे कॅच ड्रॉप झाली. किस्मत कभी भी बहादुरों का साथ देते आणि आज नशीब साथ दिले. अक्षय या खेळाडूला नशिबाने साथ दिली आहे आणि इथे पहा त्याला जीवनदान मिळालं. 4 या धावसंख्येवरती रोहित शर्मा यांना जीवदान मिळालं होतं. त्यानंतर 264 धावांची इनिंग कोण विसरेल? आता पाहूया इथे जीवदान मिळाले अक्षय पाटील या खेळाडूला. पुन्हा एकदा बॉल तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. इथे सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर आणि पुन्हा एकदा पंच सांगतायत की हा देखील वाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आज आमचा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे संघ पहा प्रत्येक जण खूप चांगलं योगदान या स्पर्धेला प्रत्येकाचं राहिलेलं. आज जर का आपण पाहिलं तर नाठवडे गावामध्ये एक बांधिलकी जपणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चर्चेतली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाठवडे संघ फक्त खेळत नाही तर आयोजन सुद्धा सुंदर करतो हे त्यांनी दाखवून दिलं. यावेळेला हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर. टाटा बाय बाय, स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांकरिता षटकार. वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही. कितीही वय झालं क्रिकेटरचं तरी त्यांचा क्लास हा परमनंट असला पाहिजे. आणि इथे पहा फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि इथे बाळकृष्ण पाटील यांच्या बॅटमध्ये नुकता षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता इथे अंपायर सांगतात की इट्स अ नो बॉल, फ्री हिट आहे.
धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 11 धावा. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा बॅटरला आता शांत ठेवलेला आहे. बाळकृष्ण पाटील खिरवडे गावच्या मातीतून तयार झालेला हा खेळाडू आहे. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. पुढचा बॉल. हो इथे सुद्धा पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. वरलाईकचे अंपायर सांगतात की हा सेकंड बाउन्सर म्हणजे नो बॉल. आता पुन्हा एकदा फ्रीटची संधी चालून आली आहे. बाबा आता या फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका येणार आहे का? बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा. चला दुसरे गोलंदाज. एक बॉल शेष आहे. यावेळेला देखील फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळाले खरे, परंतु एकदा पुन्हा एकदा कंप्लीट होते. आता पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि आता धावफलकावरती 14 धावा आपण पाहतोय. अजूनही येणाऱ्या 18 बॉल मध्ये 17 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 17ची गरज आहे या मॅच मध्ये. अठरा बॉल मध्ये 17 करायच्या आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आला. या ओव्हर मध्ये जर कमीत कमी धावा दिल्या तर मॅच बनवू शकते. विकेट जर मिळवले तर मॅच बनवू शकते. 17 बॉल मध्ये आता 17 करायच्या आहेत. 17 चेंडू 17 धाव्यांची गरज. तुषार जो आहे खूप हुशार, तोच आला गोलंदाजी मार्क वरती. तुषारचा हा बॉल. पंचांचा निर्णय आता आमच्यापर्यंत येईल. 1 बाउन्सची आता ताकीद दिली जाते या गोलंदाजाला. काय बॉल हाताळला, मी मगाशी उल्लेख केला. हा गोलंदाज हुशार आहे, त्याचंच तर नाव आहे तुषार. 2 बॉल डॉट बॉल आलेले आहेत. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत. कॅच होईल का? कॅच झाली आहे. विकेट मिळाली आहे तुषारला. बॅट्समन बाद. 15 चेंडू आणि आता 15 चेंडू मध्ये 17 करायच्या आहेत. चला नवीन बॅटर लगेच तर मैदानाच्या आतमध्ये जायचं. 15 बॉल मध्ये आता 17 धाव्यांची गरज आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट हातातून खऱ्या अर्थाने निसरले आणि इथे पहा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे जर का आपण पाहिलं तर आता 16 करायच्या आहेत. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि इथे पहा दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 14 करायच्या आहेत या मॅच मध्ये. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा बॅटरला आता शांत ठेवलं. हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिकट बाउन्सर आपण पाहिलात.
गोलंदाज तुषार साने आता षटक संपलं. येणारे बॉल 12 आणि आता 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 14 12 बॉल मध्ये आता 14 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा. 14 धावा 12 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 12 ला 14 करायच्या. 2 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील आणि 2 सिंगल किंवा 1 डबल. महादेवचा हा बॉल स्ट्रोक चांगला आहे. ओव्हर द कव्हरचा हा फटका. बॉल हवेत. बॉल चालला सीमारेषे लगत. हो मोये 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 मोये. आणि इथे पहा फनी मोमेंट आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. मला तर वाटतंय आज ओमसाई MTCच्या इंस्टाग्राम चॅनल वरती ही रील बिलकुल व्हायरल होईल. ऍक्शन रिप्ले जरूर बघायला आम्हाला आवडेल. ज्या प्रकारे 3 क्षेत्ररक्षक अक्षरशः खाली कोसळले. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. या वेळेला देखील लाईन खराब आणि इथे अंपायर सांगतात की हा वाईट बॉल आहे. या वेळेला देखील फटका दमदार आहे. बॉल चालला सीमारेषे लगत. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. येतवा खणखणीत चौकार. आता फक्त एकच बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडायचा. आता फक्त 6 धाव्यांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. 10 चेंडू 6 धाव्यांची गरज. डॉट बॉलचं पर्सेंटेज जर तुम्ही इकडे वाढवलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो फिल्डिंग करणारा संघ. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा अक्षय पाटीलला शांत ठेवलं. आज खऱ्या अर्थानं अक्षय पाटील जीवदान त्याला मिळालं, परंतु एकच बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ते फटके त्याच्या बॅटमधून आले नाहीयेत. इथे सुद्धा विकेट करण्याचा प्रयत्न. मला तर वाटतं तिथे फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होतीये. या 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 27 धावा. आता विजयासाठी फक्त 4 धाव्यांची गरज आहे. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. एकदा कंप्लीट झाली. एकाच धावेवरती इथे संयम दाखवावा लागणार आहे. सात बॉल मध्ये आता 3 करायचे आहेत. बॉल तयार. वेगवान बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मी मगाशी उल्लेख केला ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या वेळेला त्या मॅच मध्ये रंगतदारपणा सातत्यपूर्वक होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता तेच घडलं. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. पाऊस जोपर्यंत पडतोय तोपर्यंत गोलंदाजाची मज्जा आहे. आणि आता पाहूया काय घडणार. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग चालणार नाही. नवे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचं. या वेळेला वाईट बॉल आला. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आता फक्त 2 धाव्यांची गरज या मॅच मध्ये विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. जर डॉट बॉल हाताळले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल.
यस, इथे सुद्धा वाईट बॉल आला. दुर्भाग्य म्हणावं लागेल गोलंदाजाला. खऱ्या अर्थाने इथे जर का आपण पाहिलं तर भरपूर कसरत, भरपूर मेहनत त्याला घ्यावी लागते या मॅच मध्ये. अजूनही पहिला बॉल तो हाताळण्यासाठी धडपड करतोय. आणि इथे पहा एक धाव आली आणि आता हा सामना जिंकलेला. अभिनंदन, वेल प्लेड खिरवडे या संघाने हा सामना जिंकला. आणि हार्डलक बाळलक आपण खऱ्या अर्थाने देऊयात सोल्जर 11 चिंचवली या टीमला. या मॅचच्या म्हणतो मॅच चला. बाळकृष्ण पाटील ठरलेले आहेत या मॅचचे हिरो. बाळकृष्ण भाऊ या लगेच मानतो मॅच. आणि नेक्स्ट मॅच चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा टीम चिखलवाडी संघ. टॉस जिंकला आणि त्यांचा